प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही वाईट घटना घडतच असतात। आपल्या बाबतीत काही ना काही अन्याय अत्याचार घडवणाऱ्या गोष्टी घडत असतात। आपल्या सोबत काही लोक इतक्या वाईट प्रकारे वागत असतात की ते आपण कधीही विसरू शकत नाही। त्यामुळे आपल्याला खूप मानसिक त्रास होतो। पण आपले जीवन आपल्याला योग्य रीतीने पुढे न्यायचे असेल, आपल्याला होणारा मानसिक त्रास संपवायचा असेल तर काही गोष्टी ज्या त्या वेळेला विसरायला शिका। जवळच्या व्यक्तीकडून होणारा त्रास, नातेवाईकांमध्ये किंवा समाजामध्ये होणारा अपमान किंवा कामाच्या ठिकाणी मिळणारी गैरवर्तणूक, इतर कोणतेही त्रास देणाऱ्या गोष्टी असो, प्रत्येकाच्या बाबतीत घडतच असतात। असे नाही की त्या आपल्याच बाबतीत घडतात नाही। कितीही मोठा व्यक्ती असो, त्याला त्या गोष्टींपासून सुटका मिळालेली नाही, पण त्याने या त्रास देणाऱ्या गोष्टींपासून स्वतः सुटका करून घेतलेली असते। ती म्हणजे ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी विसरून देण्याची सवय त्यांनी लावून घेतलेली असते। घडून गेलेल्या गोष्टींचा सतत विचार करून आपण स्वतःला त्रास करून घेत असतो। बरं, घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करून आपण त्या गोष्टी बदलू तर शकत नाही ना। मग त्या गोष्टींचं ओझं मनावर घेऊन का आयुष्यभर जगायचं? तर नाही, ते ओझं खाली ठेवायचं आणि हलक्या मनाने चालायचं। नको त्या गोष्टींचं ओझं मनावर ठेवून मनाला ताण द्यायचा नाही। कोणतीही कठोर गोष्ट असू दे, ती विसरायची आणि पुढे जायचं। बघा मित्रमैत्रिणींनो, एकदा भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा शिष्य कुठेतरी जात होते। रस्त्यात त्यांना एक नदी लागली। भगवान बुद्ध आणि त्यांचा एक शिष्य नदीच्या एका तीरावर उभे होते। त्यांना नदी पार जायचं होतं। तिथे एक सुंदर तरुण स्त्री उभी होती। नदीला पूर्ण भरती आलेली होती आणि नदी भरून वाहत होती। त्या सुंदर तरुण स्त्रीला पोहता येत नव्हतं। तिने विनंती केली, मला नदीच्या पार जायचे आहे, पण मला पोहता येत नाही आणि तुम्हा दोघांना पाहून असे वाटते आहे की तुम्हाला नदीच्या त्या तीरावर जायचे आहे। तुमच्या दोघांपैकी जर कोणी मला नदीच्या त्या तीरावर पोहोचवलं तर फार उपकार होतील। गौतम बुद्धांसोबत असलेला शिष्य लाजला, संकोचला। त्याला असं वाटलं, आपण पूर्ण ब्रह्मचर्याचा स्वीकार केला आहे, त्यामुळे सुंदर तरुण स्त्रीला स्पर्श करणे म्हणजे जणू पापच आहे। पण त्या स्त्रीला मात्र पैल तीरावर जायचं होतं। त्या स्त्रीची अडचण ओळखून भगवान बुद्धांनी त्या स्त्रीला उचललं, खांद्यावर घेतलं, भरभर चालून नदी पार केली, सुखरूप तिला खाली ठेवलं। त्या स्त्रीने भगवान बुद्धांना नमस्कार केला, त्यांचे आभार मानले आणि तेथून निघून गेली। शिष्य आणि भगवान बुद्ध त्यांच्या वाटेने चालू लागले, पण शिष्याच्या मनात मात्र तेच। शिष्याने मनात विचार केला, आपले गुरु संसाराचा, मोहाचा त्याग करा असे उपदेश करतात, पण तरुण स्त्री दिसताच तिला खांद्यावर घेतली आणि तिला नदी ओलांडायला मदत केली, पण मी कुठे तिची विनंती मान्य केली? मी खरा ब्रह्मचारी आहे। पण खरंच ती स्त्री खूप सुंदर होती। तिचे ते मोठे मोठे डोळे, सुंदर अपारे नाक, सुडौल बांधा, काळेभोर लांब केस। त्या स्त्रीचा कल्पनेतच विचार करून त्या शिष्याचे डोळे चकावले। त्याने परत विचार केला, ती स्त्री इतकी सुंदर असूनही मी तिला स्पर्श करण्याचा मोह टाळला। संध्याकाळ झाली, शिष्याला राहावेना। त्याने गौतम बुद्धांना शेवटी विचारलं। शिष्य म्हणाला, गुरुवर्य, ती बाई? भगवान गौतम बुद्धांनी विचारलं, कोणती बाई? शिष्य म्हणाला, तुम्ही जिला खांद्यावर घेऊन नदी पार केली। शिष्य चाचरत म्हणाला। भगवान बुद्ध म्हणाले, अरे मी त्या स्त्रीला खांद्यावर घेतलं होतं खरं, पण तेव्हाच दुसऱ्या काठावर उतरून दिलं। तू मात्र तिलाच घेऊन अजून फिरतो आहेस। अजूनही ती तुझ्या मनातून उतरली नाही। त्या स्त्रीला खांद्यावर घेऊन तिला मदत करणे माझे चांगले कर्म होते, त्यासाठी मी चुकीचा वागलो, पण ते चुकीचे वागणे मी लगेच सोडून दिले आणि जसा आहे तसा चांगल्या मार्गावर चालू लागलो आहे। मी ती गोष्ट कधीच विसरलो आहे। बुद्धांचे हे शब्द ऐकून शिष्य ओसाळला। या कथेतून आपल्याला काय बोध मिळतो? तर ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी सोडून द्यायला शिकले पाहिजे, तरच आयुष्य सुखी होऊ शकते। मग त्या कोणत्याही प्रकारच्या गोष्टी असू शकतात। उदाहरणार्थ, जवळच्या व्यक्तीकडून झालेला मानसिक त्रास किंवा आपला झालेला अपमान। आपल्या जीवनात घडलेली कोणतीही वाईट घटना आपण विसरायला हवी। आपले कर्म नेहमी चांगले हवेत। आपले मन हे नेहमी प्रामाणिक, शुद्ध असायला हवे आणि चांगले कर्म करताना आपल्याला नीती सोडून एखादी गोष्ट करावी लागली तर चांगल्या कर्माला ध्येय ठरवून ती गोष्ट करावी, पण त्या गोष्टीचा मोह करू नये।
ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी सोडून आपल्या पुढच्या आयुष्याकडे लक्ष द्यावे. सतत एखादी गोष्ट मनात धरून बसल्याने आपले ते कर्म चुकीचे ठरू शकते. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या वाईट गोष्टी ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी विसरून पुढे जाणे योग्य आणि यशस्वी जीवनाचा कानमंत्र आहे. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.